नमस्कार मंडळी, मी सुधांशु फाटक. नुकतेच मराठी साहित्य विश्वातील ज्येष्ठ आणि श्रेष्ठ लेखक रत्नाकर मतकरी यांचं दुःखद निधन झालं. त्यांना आदरांजली म्हणून त्यांचीच एक कथा तुमच्यासमोर वाचतोय. कथेचं नाव आहे वारस. मूळ कथा बरीच मोठी आहे, पण ती पूर्ण न वाचता मी कथेचा गोषवारा तुम्हाला सांगतो आणि कथेतील काही महत्वाचा भाग तुम्हाला वाचून दाखवतो. कथानायक आणि त्याचा मित्र शंकर यांची ही कथा आहे. शंकर हा आपल्या नायकापेक्षा 3 ते 4 वर्षांनी लहान आहे. लहानपणापासून हे लोक एकत्रच वाढलेले आहेत, त्यामुळे खूपच कौटुंबिक जिव्हाळा एकमेकांमध्ये आहे. खरं सांगायचं तर कथानायकाचा जन्म झाल्यानंतरच त्याच्या वडिलांनी काही कारणामुळे आत्महत्या केलेली असते आणि त्यामुळे शंकरचे वडील रामदादा यांनीच त्यांच्या कुटुंबाचा सगळा खर्च उचललेला असतो, ते अगदी कथानायक कमावता होईपर्यंत. म्हणजे एका अर्थाने हे त्यांचे आश्रितच. परंतु तशी कुठलीही भावना शंकरच्या मनात मात्र नव्हती. आता रामदादाही हयात नाहीये आणि एक दिवस अचानक शंकर येऊन आपल्या कथानायकाला म्हणतो की चल आपल्याला गावी जायचंय. गावातून वकिलांचं एक पत्र आलेलं असतं आणि त्यानुसार शंकरचे काका वृद्धापकाळामुळे निवर्तलेले असतात आणि ते एकटेच असतात. त्यांना मूलबाळ काहीच नसतं आणि त्यांचा अधिकृत वारस म्हणून शंकरचं नाव त्यांना माहिती झालेलं असतं. त्यामुळे शंकरने तिथे येऊन आपली ओळख पटवून द्यावी आणि कायदेशीररित्या त्यांच्या राहत्या हवेलीचा किंवा जुन्या वाड्याचा ताबा घ्यावा असं त्याच्यामध्ये विनंती केलेली असते. शंकर आणि आपला कथानायक शहरातून निघतात. तिन्ही सांजेच्या वेळेला गावी पोहोचतात. ते थेट वकिलांकडे जातात. वकील त्यांना गावच्या वाड्यांमध्ये घेऊन जातो. एखाद्या चित्रात किंवा एखाद्या कादंबरीत भासावा असा तो जुनाट वाडा असतो, जवळपास 200 ते 300 वर्ष जुना. आणि तिथे गेल्यानंतर वकील त्यांना सांगतात की तू शंकर आहेस ह्याबद्दल मला काहीच म्हणणं नाही, कारण माझं पत्रही तुझ्याकडे आहे आणि त्यानुसार तू इथे आलेला आहेस. पण ह्या वाड्यात आज रात्री तुम्ही थांबावं, कारण ह्या वाड्यात जर रात्र काढली तरच मला सकाळी खात्री पटेल की तूच त्यांचा खरा वारस आहेस. म्हणजे शंकरला काहीच कळत नाही. म्हणजे सांगावं की न सांगावं ह्या भ्रमात वकील असतात. तसं काही त्रासदायक नाही, पण इथे ते आहे, ते म्हणजे भूतपिशाच्य वगैरे. हो, पण ते फक्त वाड्याच्या वारसदारालाच दिसतं आणि त्यांच्याशी संवाद साधतं. जर आजची रात्र तुम्ही इथे काढली तर रात्री ते पिशाच्य तुम्हाला संवाद साधेल तुमच्याशी आणि मग सकाळी माझी खात्री पटेल की तुम्हीच ह्या वाड्याचे खरे वारसदार आहात. शंकर घाबरतो. शंकर म्हणतो छे छे छे, हे काही माझ्याच्यानी जमणार नाही. अर्थात शंकर आणि आपला कथानायक दोघेही शहरी वातावरणात वाढलेले असल्यामुळे त्यांचा ह्या गोष्टींवरती विश्वास नसतो. पण वकील म्हणतात नाही, हे तर तुम्हाला करावंच लागेल. शेवटी नाईलाजाने ते त्या वाड्यात थांबतात. काय करावं कसं करावं दोघांनाही कळत नाही. कथानायक शंकरला धीर देतो, अरे कशाला घाबरतो, भूत पिशाच्य असं काही नसतंच आणि असलंच तर बघू आपण काय होतं ते. आणि मग मनावरचा ताण हलका व्हावा म्हणून थोडंसं ते मद्यपानही करतात आणि झोपी जातात. सकाळ होते, उन्हं आलेली असतात. कथानायक उठतो आणि बघतो तर शंकर गाढ झोपी गेलेला असतो. शंकरला उठवतात. शंकरला उठवल्यावर विचारतो शंकर, अरे शंकरला तर कळेच ना की तो आहे कुठे, कुठल्या वातावरणात आहे, कुठे आलाय हेच त्याच्या लक्षात येईल. शेवटी आपला कथानायक त्याला सगळी हकीकत सांगतो. पण शंकर म्हणतो की मला तर रात्री गाढ झोप लागली आणि मला तर काहीच दिसलं नाही, आता काय करायचं, कारण वकील तर याची वेळ झालेली असते. तर कथानायक त्याला सांगतो की एक काम कर, मी तुला एक गोष्ट सांगतो, ती गोष्ट तू फक्त वकिलांना सांग, मग बघू पुढचं पुढे. तेवढ्यात शिवराम वर्दी द्यायला येतो. शिवराम म्हणजे वाड्यातला नोकर, की वकील आलेले आहे. वकील साहेब घरात येतात. माडीवरच्या खोलीमध्ये शंकर बसलेला असतो आणि ते शंकरला विचारतात, काय शंकर, काही अनुभव? शंकर मान हलवतो. काय 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 झालं की मला सांग, काय दिसलं तुला? तेव्हा शंकर सांगू लागतो, ते मी तुम्हाला वाचून दाखवतो. क्षणभर शंकर शून्यात बघत राहिला. मग थांबत थांबत सांगू लागला, रात्री आम्ही गाढ झोपलो.
मध्यरात्री कधीतरी मला जाग आली. कशी कोण जाणे, आपोआपच पाहतो तो कंदील विझलेला, सबंध खोली काळोखात आणि दरवाजावर तेवढा अंधूक उजेड. सावकाश, अगदी हळूहळू दरवाजा उघडला जात होता. मी बिछाण्यात उठून बसलो. दारातून थंडगार वाऱ्याची झुळूक येत होती. मला तर भीतीच वाटत होती. पण शेजारी हा झोपला होता. त्याला उठवायचं काही सुचेना. मी भारल्यासारखा दरवाजापाशी गेलो. एकटाच बाहेर पडलो. बाहेर कोणीच नव्हतं. पण मी थांबलो नाही. कुणीतरी ओढून नेत असल्यासारखा चालतच राहिलो. जिना उतरून मी खाली आलो दिवाणखान्यात. तिथल्या प्रचंड घड्याळात 12चे टोले पडत होते. टोले पडायचे थांबले, मात्र मला मुसमुसून रडण्याचा आवाज येऊ लागला. मी आजूबाजूला वळून पाहिलं, पण कुणीच दिसत नव्हतं. हळूहळू मुसमुसणं हुंके वाढतच चालले आणि आता त्यात लहान मुलाचं रडणंही मिसळलं. आवाज कुठून येतो हे कळतच नव्हतं. चारी भिंतींमधून जसा तो घुमत होता. मग एका पुरुषाचा संतापलेला आवाज या रडण्याच्या आवाजावरती ऐकू येऊ लागला. दिसत मात्र काहीच नव्हतं. आवाज एवढा वाढला की त्यामुळे छत कोसळणार की काय असं वाटत होतं. मी कांठाळ्यापासून कानात बोटं घातली आणि एकाएकी तो आवाज काळदिशी थांबले. मी अचानक भानावर आलो. दिवाणखान्यातून बाहेर पडलो आणि परत जिन्याकडे जाऊ लागलो. एवढ्या जिन्यावरून थाड धावत एक भरजरी लुगडं नेसलेली बाई खाली उतरली. बाई म्हणजे नुसतंच बाईचं धड, त्यावर मुंडकं नव्हतं. तिने एक लहान मुलासारखं काहीतरी छातीशी घट्ट धरलं होतं. तिच्या पाठोपाठ एक राजबिंडा पुरुष धावत आला. त्यानं तलवार उगारली होती आणि त्याचा चेहरा आशुरी द्वेषानं माखला होता. इतका क्रूर चेहरा मी जन्मात पाहिला नव्हता. ती दोघंही धावत माझ्यापाशी आली. त्याच क्षणी मला एका स्त्रीचा आवाजातली कर्कश किंचाळी ऐकू आली आणि ती दोघंही दिसेनाशी झाली. मी चिना चढून कसा बसा वर आलो ते माझं मलाच माहिती. भीतीने तर जीवाचं पाणी झालं होतं. तरीही कुठलीशी एक विलक्षण शक्ती मला पावलं टाकायला लावत होती. कसा बसा मी दाराशी येऊन उभा राहिलो आणि दार उघडच होतं. पण ते भरजरी लुगडं नेसलेलं बाईचं धड मुलाला हातात घेऊन दारातच उभं होतं. आता तिनं मूल छातीशी धरलेलं नव्हतं, तर ते तिच्या हातात होतं आणि एखादं टरबूज फुटावं ना तसं त्याचं शरीर छिन्न विच्छिन्न झालं होतं आणि त्यातून रक्ताच्या धारा गळत होत्या. ते बघून माझी शुद्ध गेली असावी, कारण पुढचं मला काहीच आठवत नाही. शॉकिंग, ऍब्सोल्युटली शॉकिंग, बट ट्रू. वकील साहेब उद्गारले. शंकरराव, तुम्हीच इथले खरे वारस आहात याविषयी मला तिळमात्र शंका नाही. तुमच्या काकांनाही अगदी असाच प्रकार पाहायला मिळायचा. तुमच्या पूर्वजांमध्ये एका स्त्रीचा आपल्या नोकराशी संबंध आला आणि त्याच्यापासून तिला मूल झालं. तिच्या नवऱ्याला हे समजतात त्यानं तिचा शिरच्छेद केला आणि त्या मुलाचाही तात्काळ प्राण घेतला. त्या तिघांचेही पिशाच्या इथनं अधूनमधून दिसतात. इतरांना नाही, फक्त वाड्याच्या मालकाला. आणि वकील साहेब निघून गेले. शंकर बराच वेळ त्याच तंद्रीत होता आणि मग ती तंद्री ओसरताच खो खो हसत सुटला. अरे च्या, असा प्रकार दिसतो म्हणे. अरे सगळे भुताटकीचे प्रकार सारखेच असतात. हसत हसत म्हणाला, भलतंच सोपं आहे रे ह्या म्हाताऱ्या लोकांना गंडवणं. आणि कितीतरी वेळ तो असाच हसत होता. पण माझे भासणे मात्र तेव्हापासून कायमचे हरपले. त्या दिवसापासून मी आतल्या आत जळत राहतो. कुणाकडेही सांगू शकत नाही, शंकरकडे तर नाहीच नाही, की मी त्याला जुळवून दिलेला तो प्रकार तो खोटा नव्हता. तो त्याने पाहिला नसेलही, पण मी पाहिला होता, प्रत्यक्ष पाहिला होता. तो मला दिसला. त्याचा अर्थ एकच होता, मी रामदादांचा थोरला मुलगा होतो, शंकरचा थोरला भाऊ, काकांचा खरा वारस, वाड्याचा खरा मालक. याचा अर्थ रामदादांचा आणि माझ्या आईचे संबंध. रामदादांच्या पूर्वजांप्रमाणे माझ्या वडिलांनी तिचा शिरच्छेद नाही केला, माझा प्राणी नाही घेतला. त्यांनी स्वतःच आत्महत्या केली. कुठल्याही भूताटकीपेक्षा हे सत्य अधिक भयंकर आहे. आणि हे तिचं वर्तन कळूनही मी त्या धक्क्याने मरून नाही गेलो. अशा वेळेस माणूस जिवंत राहतो, पण त्याच्या जगण्याचा अर्थच बदललेला असतो.